नमस्कार, माझं नाव गौरव महेश नारखेडे। आम्ही ही इलेक्ट्रिक सायकल तयार केलेली आहे। साधारण व्यक्ती जे आहे हे इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटी, इलेक्ट्रिकल आपली जी कार आहे ते नाही घेऊ शकत। तर त्याकरता आम्ही काय केलेलं आहे, ही इलेक्ट्रिक सायकल तयार केलेली आहे। या सायकलीमध्ये आता आम्ही सायकल तर तयार केली, पण हिला चार्जिंग लागणार। आता ती चार्ज कशी होणार हे मी तुम्हाला सांगणार। हिच्यामध्ये चार्ज करण्याचे या सायकलीला चार्ज करण्याच्या तीन टाईप आहे। हे पहिली टाईप म्हणजे हिच्यात आपण सोलार लावलेला आहे आणि हिच्या आपण स्विचवर चार्ज करू शकतो आणि आपण पॅडल मारून सुद्धा चार्ज करू शकतो। आता ते कसं, जेव्हा आपण पॅडल मारणार तेव्हा या पॅडलच्या द्वारे हे टायर फिरणार आणि या टायराच्या द्वारे मोटर जेव्हा फिरणार, या मोटरमध्ये जनरेटर असते। त्याच्याने काय होणार, हिच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार। ती इलेक्ट्रिसिटी या वायरद्वारे ह्या बॅटरीमध्ये येणार। ह्या बॅटरीमध्ये ती इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर तिचं जे रूपांतर आहे ते केमिकल एनर्जी मध्ये होणार। आता दुसरी स्टेप, आपण हिला स्विचवर चार्ज करू शकतो, म्हणजेच की इलेक्ट्रिसिटीवर। आता तिसरी स्टेप, आपण हिला सोलारवर चार्ज करू शकतो। हिच्यामध्ये फोटॉन्स असतात। ते काय करतात, जे संरचनेवर पडल्यानंतर हिच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पाडण्याचं काम करतात आणि हिच्यामध्ये कॅथोड आणि एनोड असतो। तो एनोड काय करतो, जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहे त्यांना साठवून ठेवण्याचं काम तो एनोड करतो आणि त्याच्यानंतर हिच्यामध्ये सोलार एनर्जी तयार होते आणि सोलार एनर्जीचं जे रूपांतर आहे ते इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होते आणि जे इलेक्ट्रिक एनर्जीचं जे रूपांतर आहे ते कायनेटिक एनर्जी मध्ये होते। ह्या सायकलची जी कॉस्ट आहे ती 7,500 आहे। आणि ह्या सायकलीचे फायदे, ही सायकल जी आहे ह्या सायकलीमुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही होणार आणि त्याचबरोबर ही जी सायकल आम्ही तयार केलेली आहे या सायकलीमुळे काय होणार की जे इंधन आहे आणि जो आर्थिक खर्च आहे तो पण वाचणार। हे बघा, आता समोरचा लाईट लागलेला आहे, हॉर्न, आपण शो साठी लाईट्स लावलेले आहे। हे बघा, इकडे आपण हे अशा प्रकारे वर्क करते। आता जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये पॉवर आहे, त्याच्यावर ही चालते। हो, आता हिच्यामध्ये ही जी बॅटरीमध्ये साठलेली एनर्जी आहे ही केमिकल एनर्जी आहे। ही एनर्जी बाहेर पडल्यानंतर तिचं जे रूपांतर आहे ते इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होते आणि ही जी सायकल आहे ही अतिशय सोप्या पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जीवर चालते। धन्यवाद।